नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाइम झालंय बघा, दुपारचे 2:22 झालेत आणि आज तारीख आहे 8/3/2026 आणि आज वार आहे रविवार. कारण आपले मागचे 8-9 दिवस आपले काही व्हिडिओ आले नाहीत, कारण मध्ये होळी पण आली होती आणि सुट्टीवर पण होतो मी, त्याच्यामुळे 8-9 दिवस काही व्हिडिओ आला नाही आपला. आजपासून रेग्युलरली व्हिडिओ येणार आहे आपले. तर आज रविवार आहे. मी चालू केलं होतं 12 वाजता आणि मला 12 वाजता चालू केल्याच्या नंतर 15-20 मिनिटाच्या नंतर एक राईड आली. त्याची आपल्याला हडपसरची राईड होती. त्याचे आपल्याला भेटलेत बघा 30 किलोमीटरची राईड होती. भोसरीवरून हडपसर पुरसुंगी साईडला, म्हणजे ते जे ब्रिज आहे हडपसरच्या पुढे पुरसुंगीचा, त्या ब्रिजच्या खालीच ते एक मंगल कार्यालय आहे, त्याच्या तिथं आपलं ड्रॉप झालं. ह्याचे आपल्याला भेटलेत बघा 30 किलोमीटरचे 514 भेटलेले आहेत ओलाकडून. पण आपण त्यांच्याकडून 150 रुपये एक्स्ट्रा घेतलं होतं, कारण 3 पोरं होतं बारीक बारीक, म्हणजे एक 7-8 वर्षाचं होतं, एक 3-4 वर्षाचं होतं आणि एक 5-6 वर्षाचं असं म्हणून 3 पोरं होतं. त्याच्यामुळं मी म्हटलं तुम्हाला एक्स्ट्रा द्यावा लागेल, कारण ते 3 जण होते. तरी पण मी म्हटलं एवढं जण चालत नाहीये, तुम्हाला एक्स्ट्रा द्यावा. मी त्यांना 200 रुपये बोललो होतो, पण 200 रुपये जास्त होतात म्हणायला लागले, त्याच्यामुळं 150 रुपये घेतलं मी त्यांच्याकडून. आणि आज ओलाचा रिचार्ज मारलाय तसं मी, कारण उबर एवढं रेट कमी देतोय की नको वाटायला लागले. कारण कितीचा आपल्याला रिचार्ज प्लॅन पडलाय बघा, 99 रुपयाचा रिचार्ज मारलाय मी 1 दिवसासाठी. आता बघू उद्या कितीचं प्लॅन देतो मला. अजून 1 दिवसाचा 99 रुपये तर दाखवत आहे, तर बघू उद्या काय होतंय. तर चला आता. आणि अजून एक 2 राईड झालेत आपले. आणि हडपसरवरून मी आता आलो NIBM रोडला, वानोडीला, कोंडव्या साईडला. तर इथं ह्याचे आपल्याला भेटलेत, हे ऍक्च्युली मला दाखवलं होतं 173 रुपये, तेवढं तर भेटलं आहे. पण 7.5 किलोमीटर दाखवलं होतं, पण हे 9 किलोमीटर झाले आहे. ओलाच्या मॅपमध्ये खूप गडबड आहे, तर ते तर पहिल्यापासूनच आहे. आता बघू, नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. कारण आता उन्हाळा चालू झालाय, त्याच्यामुळं ड्रॉप झालं की लगेच आपल्याला एखादं झाड बघावं लागतंय, कारण एवढं ऊन वाढलेलं आहे की पूर्ण गाडी आतून पत्रे वगैरे गरम होऊन चाललेत. त्याच्यामुळे एखादं झाड वगैरे बघून थांबावं लागत आहे. इथं चांगलीपैकी सावली आहे इथे, त्याच्यामुळे इथं पार्किंग पण आहे. इथं थांबलेलो NIBM रोडला. तर बघू थर्ड राईड कुठून येते, देतो अपडेट तुम्हाला. टाइम झालाय 4 वाजलेले बरोबर, आणि आपली थर्ड राईड कंप्लीट झाली आहे. आणि ही राईड होती रॅपिडोमध्ये, छोटीशी होती ॲक्च्युली, 3 किलोमीटर ड्रॉप होता. ह्याचे आपल्याला भेटले आहेत 188 रुपये. रॅपिडो प्राईममध्ये होती. आता इथं ड्रॉप झालाय NIBM रोडवरून मोहम्मदवाडी साईडला होती. आता ड्रॉप करून इथं येऊन थांबलेलो आहे. असं इकडं सोसायटी आहे. तर बघू आता 4th राईड कधी येते, कारण टाइम पण 4 वाजलेले आहेत. आता बघू कुठली राईड येते, देतो अपडेट तुम्हाला. आपली 4th राईड कंप्लीट झालेली आहे आणि ही राईड होती NIBM रोडवरून वाकड फिनिक्स मिलेनियम मॉलला ड्रॉप झाला आहे माझं. आणि ह्याचे आपल्याला भेटले आहेत 25 किलोमीटरला 490 रुपये भेटले ते बघा. आणि 58 मिनिटं टाईम लागला आहे. ॲक्च्युली रेट चांगला भेटला. प्राईम प्लसमध्ये राईड होती. तर आता इकडं सह्याजी हॉटेलच्या इकडे येऊन थांबलेलो आहे, कारण ते फिनिक्स मिलेनियम मॉलच्या समोर गर्दी एवढी झालेली आहे की तिथं थांबायला पण जागा नाही आहे. त्याच्यामुळं सह्याजी हॉटेलच्या इकडे येऊन थांबलेलो आहे, हायवे साईडला. हे जे मुंबई बेंगळूर हायवे आहे ना, सर्व्हिस रोडला थांबलेलो आहे मी. आता बघू इथून कोणती राईड वाजते. रॅपिडो पण चालू केलंय तसं मी, आणि ओला तर चालू आहे. तर बघू नेक्स्ट राईड कुठली येते, देतो अपडेट. आपली 5वी राईड कंप्लीट झालेली आहे आणि मी आलोय आता लोहगावला. ही राईड होती, आपलं लास्ट ड्रॉप कुठं केलं होतं मी, वाकडला. वाकडवरून सह्याजी हॉटेल आहे ना, तिथूनच मला ही राईड आली. ह्याचे आपल्याला भेटलेत बघा 24 किलोमीटरचे 486 रुपये. ॲक्च्युली कस्टमरकडून मी
495 रुपये कॅश झालतं त्यांचं, पण त्यांनी 525 रुपये केलं, म्हणजे 30 रुपये त्यांनी एक्स्ट्रा केलेले आहे आपल्याला. तर ठीक आहे, आता इथं आलोय, अजून तर काय वाजली नाही आहे लोगावरून. आता एखादी घरच्या साईडचीच बघतो आता, कारण टाईम झालाय 7 वाजलेत बघा, 6:56 झालेत आणि टाइम पण झालेला आहे आज. आणि आज इंडिया न्यूझीलंडचं फायनल मॅच आहे, त्याच्यामुळं आता काय एवढं काम थोडं कमी राहणार आहे, कारण लोक बाहेर निघणार नाही आहेत. त्याच्यामुळं मी आता इकडनं घरच्या साईडचीच गाडी राईड बघणार आहे. आणि मी येता येता भरपूर गाड्या थांबलेत रोडवर. लोगावला एवढ्या गाड्या नसतात, तरी पण भरपूर गाड्या दिसतात रोडवर म्हटल्यावर आता इकडून राईड भेटणं थोडं मुश्किल होणार आहे. बघू, रॅपिडोमध्ये किंवा ओलामध्ये दोन्हीमध्ये कुठली पण आली ना पिंपरी चिंचवडची, ॲक्सेप्ट करून निघू आपण. टाईम झालाय 8:23 झालेत आणि आत्ता मी पोचलोय पिंपळे सौदागरला. आणि मी लोगावला होतो, तिथून एक छोटीशी राईड घेतली मी. 2.5 किलोमीटर ड्रॉप होता, त्याचे आपल्याला बघा भेटलेत 154 रुपये. आणि त्याच्यानंतर मग मी तिथं 5 मिनटं थांबल्याच्या नंतर एक रॅपिडोमध्ये राईड आली मला पिंपळे सौदागरची, आणि त्याचे आपल्याला भेटलेत बघा 18 किलोमीटरचे 346 रुपये. आणि कस्टमरकडून ॲक्च्युली त्यांनी फक्त 244 रुपये घेतला आणि 102 रुपये त्यांनी आपल्या खिशातनं दिलेला आहे. आणि हे जे कस्टमर होते ना, आपलं ड्रायव्हर मित्र होते वाटतं, कारण कोणाच्या तरी गाड्यात वाटतं 7-8, त्या गाड्यावरती काम करतात ते. तर ती एवढे इमल खात होते की अख्खी माझ्या राईट साईडनी पूर्ण माझी गाडीचं पूर्ण घाण करून टाकलं ह्या लोकांनी. आता काय ड्रायव्हर लोक आहे म्हटल्यावर काय बोलू पण शकत नाही, त्याच्यामुळं मी त्यांना काहीच बोललो नाही. म्हटलं ठीक आहे, म्हटलं आता अख्खा राईट साईडनी आणि लेफ्ट साईडनी आणि पुढचा जो दरवाजा लेफ्ट साईडला आहे, सगळे 4 जण होते, 4 जण इमल खात होते. आणि ते पण असं नाही की नॉर्मल, पूर्ण अख्खी पुडी ते तोंडात घालत होते. आता कसं काय, मी तर खात नाही तसं, त्याच्यामुळं मला बरं वाटत नव्हतं. आपलं ड्रायव्हर मित्र भरपूर लोक खातात, कारण 90% तर खातातच, इमल किंवा तंबाखू खातात, कारण आपण पहिल्यापासूनच खात नाही इमल वगैरे. त्याच्यामुळं मला बरं वाटत नव्हतं, कारण ते दारू पण पिलेले होते आणि अख्खं गाडी विमल आणि दारूचा वास सुटत होता. त्याच्यामुळे त्यांना पण मी बोललो, म्हटलं मी काच खोलणार आहे म्हटलं, कारण वास लई येतोय. ते म्हटलं ठीक आहे, म्हटलं उघडा म्हटलं. तर काच उघडून आलो मी तिथून. तर आता इथं पिंपळे सौदागरला ड्रॉप झालंय माझं. आता इथून एखादी एअरपोर्ट किंवा बोसरी साईडची एखादी जर भेटली, जास्त वेळ नाही थांबणार मी, 5-10 मिनिटच थांबल. तर पडली तर ठीक आहे, नाही तर आपलं एमटी निघू, मग तुम्हाला मी देतो अपडेट. टाईम झालाय बघा 8:53 झालेत आणि मी आलोय आता भोसरीमध्ये, कारण आपल्याला पिंपळे सौदागरवरून काय वाजत नव्हती, त्याच्यामुळं आपण एमटी आलोय. आणि तुम्हाला आजची अर्निंग दाखवतो. 1818 रुपये ओलामध्ये झालाय, 1818 प्लस रॅपिडोमध्ये झालाय बघा 534 रुपये, 534. आणि आपल्याला एक्स्ट्रा भेटलं होतं 30 रुपये, एका कस्टमरने एक्स्ट्रा दिलं होतं. आणि सकाळी ओलामध्ये 150 रुपये आपण कस्टमरकडून एक्स्ट्रा घेतलं होतं. तर 2532 रुपये आपलं टोटल अर्निंग झाली. याच्यातनं आपलं रिचार्जचं गेलं आहे बघा 99 रुपये रिचार्ज गेलं आहे आपलं. तर 2433 रुपये आपलं बॅलन्स राहिलं आहे, कारण ओलाचं डिस्काउंट दिलं आहे वाटतं मला. आणि आत्तापर्यंत रनिंग झाली बघा 137 किलोमीटर, म्हणजे इथून 500-600 मीटर माझं घर आहे. तर 138 म्हणजे 500 ते 550 रुपये आपलं CNG गेला असणार आहे, 550 रुपये पकडू. तर 1883 रुपये आपलं बॅलन्स राहिले आज, 1883 रुपये. तर आज 12 वाजता निघालो होतो मी, त्याच्यामुळं किती तास काम झालंय आपलं, 8.5 तास वगैरे काम झालेलं आहे. तरी पण चांगल्यापैकी अर्निंग झाली आपली, कारण ओलानी 2-3 राईड चांगले दिले, लांब लांबचे दिले, म्हणून रनिंग झाली आहे, अर्निंग झाली आहे. तर ठीक आहे, उद्या सोमवार आहे आणि हा जो महिना आहे ना मार्चचा, हा असाच राहणार आहे.
मी एवढाच प्रयत्न करणार आहे, कमीत कमी 2 ते 2,500 किंवा 3-2,500 पर्यंत जरी झालं ना तर ठीक आहे. कारण हा महिना पूर्ण डाऊन राहणार आहे आणि पुढचा महिना पण काय सांगता येत नाहीये. तरी पण बघू, आपण जेवढं जास्त होईल तेवढं जास्त करायचा प्रयत्न करू. तर ठीक आहे, उद्या मग सकाळी जरा लवकर चालू करायचा प्रयत्न करू. मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.